खेडकर आयएस अधिकारी प्रोबेशनरी पिरियडवरती असलेल्या ज्या पूजा खेडकर आहेत त्यांची आई मनोरमा खेडकर यांना महाडमधील एका हॉटेलमधनं पोलिसांनी अटक केली आहे। मनोरमा आणि त्यांचे पती हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या दरम्यान मनोरमा यांना अटक करतानाची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। मनोरमा यांना हॉटेलमधनं पोलीस घेऊन जातानाची दृश्यही समोर आली आहे। मनोरमा महाडच्या हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होत्या अशी ही माहिती मिळते। काल रात्री 9:30च्या सुमारास रायगडच्या महाडमधल्या हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर यांनी रूम घेतली। रजिस्टरमध्ये नाव नोंदणी करत असताना स्वतःचं नाव इंदुबाई ढाकणे असं लिहिलं। तर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच रात्री 2च्या सुमारास 2 टीम हॉटेलमध्ये पोहोचल्या। चौकशीनंतर सकाळी 6:30च्या सुमारास मनोरमा खेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर रायगडमधल्या हॉटेलमध्ये नाव बदलून मनोरमा खेडकर आणि पती हे दोघेही लपून बसलेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी नावं बदलून ते अशाच पद्धतीने लपत होते। मात्र अखेर 3 पथकं ही गुन्हे शाखेची बाहेर पडलेली होती। मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी ती बाहेर पडलेली होती। मात्र नोटीस देऊनही त्या येत नसल्यानं आपण बघतोय कशा पद्धतीनं मनोरमा खेडकर आणि त्यांच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पहाटे 6:30 वाजता रायगडमधल्या हॉटेलमधनं त्यांना ताब्यात घेतलंय। इंदुबाई ढाकणे असं नाव स्वतःचं देण्यात आलेलं होतं। आपली नावं बदलून त्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत असल्याचंही समोर आलेलं आहे। एक चूक लपवण्यासाठी अनेक चुका कशा पद्धतीनं करत असतात त्याचंच हे उत्तम उदाहरण। आणि त्यानंतर आपण बघतोय पोलिसांनी ज्या वेळेला त्यांना मेडिकलसाठी नेलं होतं तेव्हाची ही दृश्य आहेत। यावेळेला मात्र चांगलाच माध्यमांचा गराडा पडलेला होता। एकीकडे अटकेचा व्हिडिओ हा आपल्या समोर आहे। मनोरमा खेडकर आणि त्यांच्या पतीला कशा पद्धतीनं पोलिसांनी अटक केली होती तेव्हाची ही पहाटेची दृश्य आहेत। रायगडमधल्या हॉटेलमधनं त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर दुपारी साधारण 12:30च्या सुमारास त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आलं। न्यायालयात हजर करून पोलीस आपली सगळी माहिती देतील आणि त्यानंतर अटकेची कारवाई ही होऊ शकेल। मात्र सध्याची आपण ही थेट दृश्य बघतोय कशा पद्धतीनं हॉटेलमध्ये रजिस्टरमध्ये चुकीचं नाव देऊन चुकीचे पत्ते त्याचबरोबरीनं चुकीचे दाखले त्याचबरोबरीनं आय कार्ड सुद्धा चुकीची त्यांनी बनवून घेतलेली आहेत हे यावरनं सिद्ध होतंय। कारण आपलं नाव पतीचं नाव बदलून त्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत होत्या। गेल्या वर्षीच त्यांच्यावरती खरं तर आरोप करण्यात आलेले होते। हातामध्ये पिस्तूल घेत दबाव तंत्राचा वापर करण्यात आला होता। दमदाटी केलेली होती शेतकऱ्यांवरती। जमिनी संदर्भातल्या वादामध्ये ही दमदाटी करण्यात आली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती। मात्र त्यावरती या मनोरमा खेडकर यांच्यावरती पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती। मात्र आता हे प्रकरण उघडकीस आणण्यात आलेलं आहे। एनडीटीव्ही मराठीनं सुद्धा या संपूर्ण प्रकरणात मनोरमा खेडकर यांची मुलगी जी प्रोबेशनरी आयएस अधिकारी म्हणून सध्या वाशिम इथे काम करत होती त्यानंतर पुण्यामध्ये ती आली। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। मेहबूब जमादार आपल्या सोबत आहेत। मेहबूब, पहाटेची ही दृश्य पाहायला मिळतात रायगडमधल्या हॉटेलमधून दोघांना ताब्यात घेत असतानाची। काल रात्री 9:30च्या सुमारास हे पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत ह्या एक पुरुष होता, कोणी त्याचं नाव नाही माहिती, त्या पुरुष कोण होता नक्की ते माहिती नाही, कदाचित कारचा ड्रायव्हर पण असू शकतो। त्या पुरुषाबरोबर त्यांनी ते घरगुती लॉजिंग आहे पाचाड येथे, म्हणजे रायगड किल्ल्याचा जो रोपवेचा भाग आहे खाली हिरकणीवाडी पाचाड या भागात अनेक घरगुती लॉजिंग आहेत। तर ह्या पार्वती निवास या घरगुती लॉजिंग मध्ये त्यांनी एंट्री केली। तिथे नाव त्यांनी आपलं वेगळं दोन्ही नाव वेगळं सांगितलं, इंदुबाई व ढाकणे व मुला जो कोणी पुरुष होता त्याचं नाव मुलगा म्हणून दाखवलं आणि पूजा खेडकर यांच्या आईने त्या मुलाची आई म्हणून अशी नोंद केली व मुलगा व आई ढाकणे ह्या आडनावाने दोघांनी या पार्वती निवासच्या जो रजिस्टर आहे त्याच्यामध्ये एंट्री केली। कार नंबर ही लिहिलेला आहे व या दोघांनी एंट्री केल्यानंतर रात्री मध्यरात्रीच्या 2च्या सुमारास पुणे ग्रामीण पोलिसांची टीम ही या ठिकाणी पोहोचली, पाचाड येथे पोहोचली। या हॉटेल स्थानिकांना हाताशी घेऊन ते हॉटेल मालकापर्यंत गेले
आणि त्याच्याबरोबर फक्त महाड तालुका पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी होता, एक हवालदार होता की अधिकारी होता, पण एक कर्मचारी महाड तालुका पोलीस स्टेशनचा होता. यांनी या ठिकाणी या हॉटेलला ह्या लॉजिंगला भेट दिली, या घरगुती लॉजिंगला भेट दिली. अनंत अवकिरकर यांच्या मालकीचं हे घरगुती लॉजिंग आहे, पार्वती निवास, आणि त्यांच्याकडे सगळी चौकशी केली तर रजिस्टरला हेड मात्र ढाकणे मुलगा व आई अशी एंट्री आहे. तरीही पोलिसांचे जे काही सूत्र होते किंवा जे काही टेक्निकल डेटा होता त्या डेटाच्या अनुसार त्यांनी त्याचं पाहणी केल्यानंतर ह्या पूजा खेडकर यांच्या आई इथे आढळून आल्या. त्यांच्याबरोबर जो पुरुष होता तो कारचा चालक होता की त्यांचे पती होते हे अद्याप महाड येथून अटक केलेल्या, पाचाड येथून अटक केलेल्या नोंदीवरनं ते मात्र लक्षात येत नाही. पण पूजा खेडकर यांची आई व त्यांच्याबरोबर एक पुरुष असंच इथली माहिती आहे. यांना पहाटे अटक केली व 6:30 वाजता पोलिसांच्या टीमने या दोघांना इथून अटक केल्याचे सीसीटीव्ही फुटेज जी आहेत तेही बाहेर आलेले आहेत. व 6:30 वाजता ह्या पोलिसांच्या टीमनी पाचाड हे ठिकाण सोडलं व महाड तालुका पोलीस स्टेशनला आले. तिथं जी काही नोंद वगैरे करण्याची होती ती केली व यांना नंतर पौड पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मेहबूब. दरम्यान ज्या हॉटेलमधनं मनोरमा यांना अटक करण्यात आली त्या हॉटेल मालकानं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आमच्याकडे 9:30 ते 9:45 दरम्यान आले तर त्यांचं नाव होतं, त्यांनी दोघांचं आई आणि मुलगा आहे असं आम्हाला त्यांनी नातं सांगितलं त्यांनी आम्हाला, आणि आम्हाला रूम पाहिजे. तर त्यांनी मग त्यांच्या आल्यानंतर त्यांची आम्ही एंट्री करून घेतली. दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे असं त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या आईचं नाव त्यांनी टाकलं इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे असं त्यांनी आम्हाला नावं सांगितले. तर नाव सांगितलं त्यांना आम्ही रूम त्यांना करून दिला. आणि साधारणतः रात्री 2:30 ते 2:45 दरम्यान पोलिसांचा स्टाफ आला. इथं स्टाफ आल्यानंतर त्यांच्यावर लेडीज कॉन्स्टेबल वगैरे होत्या, एक महाड तालुक्याचे पोलीस होते. तर त्यांनी आम्हाला विचारपूस केली, त्यांनी फोटो वगैरे दाखवले. तर त्यांना आम्ही जे रिस्टर त्यांना जी माहिती पाहिजे त्यांना रिस्टर दिलेली आहे त्यांना. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती माणसांची व्हेरीफाय केल्यानंतर सकाळी ते 6:30 पर्यंत रात्री आले, 6:30 पर्यंत थांबले, सकाळी 6:30 ते घेऊन गेले.